नमस्कार. मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाचा सोबती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपल्या सर्वांना एक प्रश्न पडलेला असेल, ऐकू येत नाही म्हणून आपल्या मुलांना बोलता येत नाही. मग आपण जर या मुलांना मशीन लावले किंवा इम्प्लांट केला, मग त्याच्यानंतर आता आपल्याला त्या मुलांना ऐकू येऊ लागतं. आणि त्यांना ऐकू येऊ लागल्यावर का बरं त्यांना लगेच बोलता येत नसेल? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे आणि मलाही तो काही दिवसापूर्वी पडला होता. परंतु तो मला अनुभवाने मिळालेली त्याची ही उत्तर आहे की मशीन लावली का आपल्याला सर्व प्रकारचे आवाज यायला सुरू होतं. आता हे सर्व जे आवाज असतात ते आवाज आपल्याला नुसते आवाज ऐकू येतात. त्या आवाजाचा काय अर्थ आहे हे आपल्याला समजत नाही. समजा आता मूल जन्मलं, जन्मापासून ते सर्व ऐकत असतं. मग ऐकलं की ते लगेच बोलतं का? नाही, कारण की त्याला पण भरपूर आवाज येतात. परंतु कोणता आवाज कशाचा आहे हे त्याला कळत नसतं. मग मशीन लावल्यावर पण सर्व प्रकारचे आवाज येतात, परंतु कोणता आवाज कशाचा आहे हे शिकवावं लागतं. त्याला स्पीच थेरपी असे म्हणतात. म्हणजेच ऐकायला शिकवावं लागतं आधी. आता त्याच्यामध्ये काही आवाज आहेत, ते नुसते आवाज आवाज म्हणून आपण ध्वनी म्हणून ऐकणार आहेत. त्या आवाजाला सुद्धा काही शब्द आहेत. आणि बोलण्यासाठी तर आपल्याला जे फॉन्ट आहेत त्या फॉन्टचा आवाज कसा आहे, उच्चार कसा आहे, हा आपल्याला बोलल्यावर आणि तो ऐकून आणि बोलून यांच्या दोघांचा मेळ घालावा लागतो. मग आपल्याला त्याचा समजा आई असं आपण म्हटलो तर आई म्हटल्यानंतर हा उच्चार कसा आहे, त्याचा आवाज कसा आहे आणि मग आई म्हणजे काय किंवा कोण व्यक्ती आहे, ह्या जेव्हा तिन्ही गोष्टी कळतात तेव्हा त्यांना आई ह्या आलेल्या आवाजाचा अर्थ कळतो. प्रत्येक आवाजाला एक वेगळ्या प्रकारचा शब्द आहे. समजा काही आवाज येतात परंतु त्याचा समजा आईसारखा असा आपण शब्द लिहित नाही. म्हणजे दरवाजाची बेल वाजली, समजा ती बेल वाजली तर ती बेल आहे. आवाज तर त्यांना ऐकू आला, कुठल्याही प्रकारची बेल असू शकते ती. आपल्या घराची बेल कशी आहे, पण तो रोज रोज जर आवाज येत गेला आणि त्या मुलाला आपल्याला सांगावं लागतं, असा प्रकारचा आवाज आला म्हणजे आपली डोरबेल वाजली, म्हणजे आपण उठून दरवाजा उघडायला जायचंय. आणि तो जो बेलचा आवाज आलाय तो आवाज म्हणजे आपल्या डोरबेलचा आवाज आहे. हे पूर्ण त्याला समजावं लागतं. या कृती रोज रोज झाल्या, ते खूप वेळा ऐकलं तर ते मुलाला समजतं. या कृतीप्रमाणेच अशी समजा आपण आई हाक मारली, मग ही आपली व्यक्ती आहे, ही आपली आई आहे आणि तीच आपल्याकडे येते, हे त्याला खूप दिवस अनुभवून आणि हे शब्द ऐकून ऐकून समजतं. अशा प्रकारे भाषा कळण्यासाठी मशीन जरी घातली तरी स्पीच थेरपी ही गरजेची असते. जसे की आपल्याला परिसरामध्ये वेगवेगळे आवाज येतात. समजा ते बाळ पुढे बसलेलं आहे हॉलमध्ये आणि मिक्सरमध्ये आईने काहीतरी म्हणजे चालले, मिक्सरचं काम चालू आहे आईचं किचनमध्ये. त्याच वेळेस खाली एखादी गाडी आली आहे, ती हॉर्न वाजवत आहे आणि त्याच वेळेस बेल पण वाजत आहे. पुढच्या घरामध्ये म्हणजे हॉलमध्ये एखादा टी व्ही पण चालू आहे आणि इतर लोकही एकमेकाशी, घरातील लोक संभाषण करतायत. मग या मुलाला एवढे सगळे आवाज येतात. मग या आवाजांचे एकत्रित त्याला कुठल्याही प्रकारचं त्याचं वेगवेगळं विलगीकरण करता येत नाही, कारण कुठलाही प्रॉपर आवाज त्याला फिक्स माहीत नाही की हा कशाचा आहे. मग आपल्याला त्याला प्रत्यक्ष शिकवावं लागतं मिक्सरजवळ नेऊन, हा मिक्सरचा आवाज आहे. बेल वाजली, मग हे बघ हा बेलचा आवाज आहे. दरवाजाच्या जवळ जाऊन दरवाजाची बेल वाजून आवाज ऐकायला शिकवावं लागतं. आणि खालून गाडीचा हॉर्न आवाज आलाय, तो पण गाडीच्या जवळ जाऊन हॉर्न वाजून कसा वाजतो, पीप 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 असा आवाज त्याला शिकवावा लागतो. हा बघ हा टी व्हीचा आवाज चाललाय, ऐक ही दोघंजण बोलतायत, तो आवाज. शब्द ही गोष्ट वेगळी राहिली, फक्त आवाज शिकवतोय आपण. मूल मिक्सरचा आवाज आहे असं शिकवलं होतं, तो बोलणार नाहीये हा मिक्सरचा आवाज आहे, त्याला फक्त समजणार आहे. ही गोष्ट भाषा ही त्याच्यात 3 स्टेपमधून जावी लागते. एकतर त्याला ऐकावी लागते, त्याच्यानंतर ती त्याला समजावी लागते आणि त्याच्यानंतर ती बोलता येते. मिक्सरचा आवाज, डोअरबेलचा आवाज, गाडीच्या हॉर्नचा आवाज, हे सगळे आवाज त्याला फक्त आपण ऐकवले आणि एकदा ऐकवले तर उद्या लगेच यायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं. पण तसं नॉर्मल लोकांना पण स्वतःचे कान आहेत,
तरीही या गोष्टींचं रिपिटेशन व्हावं लागतं. म्हणून बाळ जन्माबरोबर कान आहेत तरीसुद्धा त्यावेळेस तो ऐकत पण नाही, आवाजाच्या दिशेने पण पाहत नाही आणि बोलत पण नाही, कारण की त्याला भाषा कळलेली नसती. त्याच्यामुळं तो जन्मापासून 1 वर्षापर्यंत व्यवस्थित ऐकतो, आवाजाची दिशा घेतो, कोण काहीतरी बोलतंय, कसा तरी आवाज येतोय त्या दिशेने पाहणे, एवढी प्रोसेस व्हायलाच त्याला जवळपास 4-5 महिने लागतात. तर 3 महिन्याच्या झाल्याच्या नंतर कुठंतरी आवाज येतोय आणि चेहऱ्यावरती असे त्याचे हावभाव असतात आणि 3 महिन्याच्या नंतर तो आवाजाच्या दिशेने हळूहळू पाहायला लागतो आणि 6 महिन्याचे झाल्यावर आवाज दिलेला आहे त्या दिशेने तो डायरेक्ट पाहतो वळून, कोणीतरी बोलतंय किंवा कशाचा तरी आवाज आलाय. ही प्रोसेस व्हायला 6 महिने लागतात जेव्हा तुमचे नॅचरली कान असतात. मग मशीन लावल्याबरोबर लगेचच तुम्ही एका आवाज समजा शिकवलाच नाही तर त्याला कळणार नाही, आणि शिकवला तरी पण म्हणावं लागेल एकदा सांगितलं मग त्याच्या लक्षात राहत नाही का? अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी होत नाहीत. त्यांना सर्व प्रकारचे पहिले आवाज शिकवावे लागतात आणि आवाज शिकवल्यानंतर भाषा शिकवावी लागते आणि मग त्याच्यानंतर ती ऐकून समजावी लागते आणि नंतर त्याला बोलता येतं. आणि नॉर्मल मुलांचीही तीच प्रोसेस असते. ऐकतो ते पहिलं, ते इकडं तिकडं आवाजाच्या दिशेने पाहतं, नंतर त्याला आवाज ओळखायला लागतात की हा गाडीचा आहे, हा मिक्सरचा आहे, हा आईने आपल्याला हाक मारलेला आवाज आहे. म्हणजे ती आपल्याला कुठला तरी, समजा माझ्या मुलाचा नाव आहे आभी, तर मी आभी आभी अशी जन्मापासून आवाज देते. म्हणजे त्याला ते 9 महिने 10 महिन्याचं झाल्यानंतर हा असा आवाज आला आभी, तर आपण वळून पाहायचं, हे प्रॉपर आई हाक मारती आपल्याला. ही गोष्ट फक्त त्याला समजती की आपल्याला कोणीतरी या नावाने हाक मारते, असा उच्चार आहे त्याचा आभी. हे 9 महिन्यापर्यंत कळतं. मग 1 वर्षापर्यंत पाण्याला मम्मम म्हणणं, आईला आई मम्मा म्हणणं, बाबा पप्पा म्हणणं, असं एक शब्द शिकायला लागतात. 1 वर्ष झालं की त्याच्यानंतर तो जेव्हा 2रं वर्ष सुरू होतं तेव्हा तो शब्द जोडायला लागतो, 2 शब्द बोलायला लागतो. उदाहरणार्थ मम्मम दे, परत काही पण खाऊ असेल तर त्याच्याकडे बोट करेल, किंवा एखादा जर रोज खाण्यात आलेला खाऊ असेल, पाणी देला मम्मम दे म्हणू शकतं, कोणी पाणी दे म्हणू शकतं. एखाद्याला जे फळ आवडते, मला सफरचंद दे, ते पण पूर्ण वाक्यात तो बोलणार नाही, तर त्याला एक ठराविक शब्द त्याचा बोबडा असतो की तो त्या सफरचंदला पाहिल्यावर वेगळा तोच शब्द वापरतो सफरचंदला, आणि आंबा पाहिला तर आंब्याला तोच शब्द वापरतो, पण त्याला फिक्स कळलंय की याला असा एक शब्द वापरायचा आणि दे असं म्हणायचं. असे छोटे 2 शब्दांची वाक्य बोलायला लागतो आणि 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला पूर्ण वाक्यामध्ये बोलता येतं. त्याला 2 वर्षाचं झाल्यानंतर किती भाषा यायला पाहिजे, तर 2 वर्षाचा झाल्यानंतर त्याला स्वतःला जर भूक लागली तर मला भूक लागली, मला जेवायला दे, आणि काय खायचंय, वरण भात भाजी पोळी, या गोष्टीसुद्धा तो सांगू शकतो. एवढी भाषा 2 वर्षात त्याची डेव्हलप व्हायला पाहिजे.